तर आज आपण जो नवीन चॅप्टर सुरू करत आहोत तो आहे न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजे सजीवांमधलं पोषण हे कशा पद्धतीचं असतं. यामध्ये जो पहिला प्रश्न आहे तो आहे डिफाईन फूड स्टफ्स, म्हणजे अन्न पदार्थ कशाला म्हणायचं. तर सबस्टन्सेस विच आर डायजेस्टेड अँड ॲसिम्युलेटेड फॉर ऑब्टेनिंग एनर्जी, म्हणजे असे पदार्थ की ज्यांचं आपण पचन करतो. ॲसिम्युलेशन म्हणजे त्याचं सात्मीकरण होऊन आपल्याला काय मिळते, ऊर्जा. आणि तुम्हाला माहीत आहे की आपण अन्न का खातो, कारण अन्नापासून आपल्याला काय मिळते, ऊर्जा मिळते, एनर्जी मिळते. दुसरा प्रश्न आहे राईट 2 टाईप्स ऑफ न्यूट्रियंट्स, म्हणजे जे पोषक द्रव्य आहे त्यांचे 2 प्रकार कोणते न्यूट्रियंट्सचे. तर पहिला आहे मॅक्रोन्यूट्रियंट्स आणि दुसरा आहे मायक्रोन्यूट्रियंट्स. तिसरा प्रश्न आहे विच आर मॅक्रोन्यूट्रियंट्स. मग मॅक्रोन्यूट्रियंट्स कशाला म्हणायचं, न्यूट्रियंट्स विच रिक्वायर इन लार्ज क्वांटिटी, म्हणजे ज्या न्यूट्रियंटची आपल्या शरीराला जास्त प्रमाणात गरज असते त्यांना म्हणायचं मॅक्रोन्यूट्रियंट्स. चौथा प्रश्न आहे राईट एक्झाम्पल ऑफ मॅक्रोन्यूट्रियंट्स. मग मॅक्रोन्यूट्रियंट्स चे एक्झाम्पल तुम्हाला सांगायचे आहेत. यामध्ये पहिला आहे कार्बोहायड्रेट्स, ज्याला आपण पिष्टमय पदार्थ म्हणतो. दुसरा आहे प्रोटीन्स, ज्यांना आपण प्रथिने म्हणतो. आणि तिसरा आहे फॅट्स, ज्यांना आपण स्निग्ध पदार्थ म्हणतो. तर कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स हे आहेत मॅक्रोन्यूट्रियंट्स. पाचवा प्रश्न आहे विच आर मायक्रोन्यूट्रियंट्स. मग मायक्रोन्यूट्रियंट्स कोणते कोणते आहेत, किंवा मायक्रोन्यूट्रियंट्स कशाला म्हणायचं. न्यूट्रियंट्स विच रिक्वायर इन व्हेरी स्मॉल क्वांटिटी, म्हणजे ज्या पोषक द्रव्याची आपल्याला कमी प्रमाणात आवश्यकता असते आपल्या शरीराला, त्याला म्हणायचं मायक्रोन्यूट्रियंट्स. सहावा प्रश्न आहे राईट एक्झाम्पल ऑफ मायक्रोन्यूट्रियंट्स. मग मायक्रोन्यूट्रियंटची 2 एक्झाम्पल आहे. पहिला आहे मिनरल्स आणि दुसरा आहे व्हिटॅमिन्स. मिनरल्स म्हणजे खनिजे आणि व्हिटॅमिन्स म्हणजे जीवनसत्वे. व्हाय प्लांट्स आर कॉल्ड ॲज ॲटोट्रॉप्स. ॲटोट्रॉप्स म्हणजे स्वयंपोषी, म्हणजे वनस्पतींना स्वयंपोषी का म्हटलं जातं. आन्सर आहे बिकॉज दे कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड, कारण ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. आठवा प्रश्न आहे थ्रू विच प्रोसेस प्लांट मेक्स देअर ओन फूड. मग वनस्पती ॲटोट्रॉप्स आहे, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. त्यांच्यामध्ये क्लोरोफिल असतं पानामध्ये. मग त्या प्रक्रियेला काय म्हणायचं, तर ती प्रक्रिया असते पहा फोटोसिंथेसिस, म्हणजे प्रकाश संश्लेषण. सूर्यप्रकाशाच्या मदतीनं म्हणजे सनलाईटच्या मदतीनं वनस्पतीच्या पानामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि पाणी वॉटर याच्या मदतीनं अन्न तयार होतं, ग्लुकोज, आणि ऑक्सिजनची निर्मिती होते. त्याला आपण फोटोसिंथेसिस म्हणतो. 9वा प्रश्न आहे इन विच पार्ट ऑफ द प्लांट फोटोसिंथेसिस ऑकर. याचं उत्तर मी तुम्हाला दिलं होतं की फोटोसिंथेसिस हे जनरली वनस्पतीचे लीफ म्हणजे पानामध्ये, कारण पाने हिरव्या रंगाचे असतात पहा, कारण त्याच्यामध्ये हरितद्रव्य असतं क्लोरोफिल. पण बनाना म्हणजे केळीसारखे काही वृक्ष आहेत पहा, त्यांचं खोड पण हिरवं असतं, बरोबर. म्हणजे वनस्पतीचा जो भाग हिरवा असतो त्याच्यामध्ये काय होतं, फोटोसिंथेसिस. पण जास्तीत जास्त भाग हिरवा कोणता असतो वनस्पतीचा, पान. आणि म्हणून पानामध्ये म्हणजे लीफमध्ये फोटोसिंथेसिस होतं, हे लक्षात ठेवायचं. विच थिंग्स आर ऑर फॅक्टर्स नीडेड फॉर प्लांट फॉर फोटोसिंथेसिस. मग प्रकाश संश्लेषणासाठी वनस्पतींना कशाची गरज असते. पहिला आहे सनलाईट म्हणजे सूर्यप्रकाश, क्लोरोफिल
आता सूर्यप्रकाशामध्ये फोटोन एनर्जी असते पहा, म्हणून त्याला फोटोसिंथेसिस म्हणतात. फोटोसिंथेसिस म्हणजे काय? फोटो म्हणजे सनलाईट म्हणजे सूर्यप्रकाश, आणि सिंथेसिस म्हणजे तयार करणे. काय तयार करणे? अन्न तयार करणे. त्यावरून नाव पडलेलं आहे फोटोसिंथेसिस. पहिला काय आहे? सनलाईट म्हणजे सूर्यप्रकाश ज्याच्यामध्ये फोटोन एनर्जी असते. दुसरा आहे क्लोरोफिल, हरितद्रव्य. हे एक रंगद्रव्य आहे जे वनस्पतीच्या पानामध्ये असतं, क्लोरोप्लास्टमध्ये. तिसरा आहे वॉटर म्हणजे पाणी. मिनरल्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे खनिजे, त्यामध्ये नायट्रोजन, नायट्राइट्स वगैरे असतील, मॅग्नेशियम वगैरे. आणि कार्बन डायऑक्साईड, CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड. त्यानंतर आहे राईट रिॲक्शन ऑफ फोटोसिंथेसिस. मग फोटोसिंथेसिसची रिॲक्शन कशी आहे? तर पहा, हवेतून जी वनस्पतीच्या पानामध्ये जी छिद्र असतात, स्टोमॅटा म्हणून, तिथं काय एंटर करतं? कार्बन डायऑक्साईड. त्याचा फॉर्म्युला आहे CO2. H2O म्हणजे काय? वॉटर. पाणी कुठून येतं बरं? वनस्पतींची जी रूट्स असतात, मुळं, ते जमिनीतून पाणी शोषतात. आणि सनलाईट म्हणजे सूर्यप्रकाश आणि क्लोरोफिलच्या मदतीनं अन्न तयार होतं. अन्न म्हणजेच काय? ग्लुकोज. ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे पहा, C6H12O6 आणि प्लस 6O2. म्हणजे प्रकाश संश्लेषणमध्ये आपल्या सजीवांना जगण्यासाठी आणि ज्वलनासाठी ज्याची गरज असते तो म्हणजे ऑक्सिजन. तर त्याची निर्मिती सुद्धा फोटोसिंथेसिस प्रक्रियेमध्ये होत असते. त्यानंतर आहे डिफाईन न्यूट्रिशन. न्यूट्रिशन कशाला म्हणायचं? प्रोसेस ऑफ टेकिंग इन अँड युजिंग फूड विच टेक्स प्लेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे सजीवामध्ये एक अशी प्रक्रिया की ज्यामध्ये अन्न शरीराच्या आत घेतल्या जातं, त्याला वापरल्या जातं. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधल्या या प्रोसेसला म्हणायचं न्यूट्रिशन. शेवटचा प्रश्न आहे राईट नीड ऑफ न्यूट्रिशन. आता न्यूट्रिशनची गरज काय? का आपण अन्न खातो? का वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ आपल्याला लागतात? तर पहिला आहे सप्लाय एनर्जी, म्हणजे आपल्या शरीराला ऊर्जेचा पुरवठा हे न्यूट्रियंट्सकडून होतो, बरोबर? म्हणून आपण जेवण वगैरे करत असतो. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ बॉडी, म्हणजे आपल्या शरीराचा ग्रोथ म्हणजे काय? वाढ, आणि डेव्हलपमेंट म्हणजे विकास. तर आपल्या शरीराचा वाढ आणि विकास होतो न्यूट्रिशनमुळं. रिप्लेस डॅमेज सेल. सेल म्हणजे काय? पेशी. तर प्रत्येक सजीवाचा रचनात्मक आणि कार्यात्मक एकक हा पेशी. सजीव कशाचे बनलेले आहेत? पेशींचे बनलेले आहेत. तर या सेलला एक विशिष्ट आयुष्य असतं त्यानंतर त्या नष्ट होतात. मग ह्या डॅमेज झालेल्या सेल किंवा आपल्याला एखाद्या वेळेस जखम झाली, इंजुरी झाली, ही भरून निघते ना काही दिवसानंतर. ही कशामुळे निघली? न्यूट्रिशन आपण प्रॉपर घेतल्यामुळं. रिपेअर टिश्यू, काही अनेक सेल एकत्र येऊन टिश्यू तयार करतात, सिमिलर टाईपच्या सेल्स. तर या टिश्यूला रिपेअर करण्याचं काम सुद्धा न्यूट्रिशनमुळे होतं. आणि शेवटचा आहे टू फाईट अगेन्स्ट डिसीजेस, म्हणजे जे विविध प्रकारचे आजार किंवा रोग असतील तर याच्या विरुद्ध आपलं जे शरीर लढतं. हे कशामुळे लढतं? कारण आपण न्यूट्रिशन चांगलं घेतोय ना. आपण पौष्टिक अन्न खाल्लं तर आपण आजारी पडू का? नाही. उलट आजाराविरुद्ध लढण्याची आपल्या बॉडीमध्ये काय येते? रोग प्रतिकार शक्ती येते. तर एवढे फायदे न्यूट्रिशनचे आहेत.